आता हे दोन्ही भाऊ एकत्र आलेत, हा सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि आम्ही निवडून येणारच ही आम्हाला खात्री आहे. आपण बघतोय की या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्या आहेत त्या अगदी जोश मध्ये बघायला मिळत आहेत, कारण छत्रपती शिवाजी महाराज पार्कावर या ठिकाणी तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सभा होताना बघायला मिळते. अरे आपली निशाणी, आपल्या सर्वांची निशाणी. आपण बघतोय की घोषणा ज्या आहेत त्या महिलांकडून मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत. मराठी माणूस म्हणून या ठिकाणी हे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक यामिनी ही दोन्ही पक्षासाठी अस्तित्वाची लढाई आहे. ठाकरे ब्रँड चालणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. खरंय. आणि या दोन्ही ठाकरे बंधूंना ऐकण्यासाठी पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक मनसैनिक शिवाजी पार्कात दाखल झालेले आहेत. उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून कोणावर निशाणा साधणार आहेत याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तर राज ठाकरेंची अनोखी स्टाईल भाषणाची पाहण्यासाठी या भाषणातून ते देखील कोणावर हल्लाबोल करणार आहेत, लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून तो कोणाचा व्हिडिओ कोणाचा पर्दाफाश करणार आहेत याकडे देखील शिवसैनिक आणि मनसैनिकांचा तर लक्ष. अगदी बरोबर. राज ठाकरे काल बोललेच होते की इंजिनमध्ये बसून या, मुंबईतील विरोधकांना मशालीनं जाळून टाकू. आज कुठल्या मुद्द्यावर ते बोलणार, विरोधकांवर कसा हल्लाबोल करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. अगदी गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईच्या शाखांना भेट देत होते. उमेदवारांचे तर संवाद साधतच होते, मात्र मतदारांशी देखील संवाद साधत होते. अगदी राज ठाकरेंनी शिवसेनेच्या देखील शाखांना भेटी दिल्या, तर उद्धव ठाकरेंनी मनसेच्या शाखांना भेटी दिलेल्या आहेत. आणि आता आपण बघतोय की दोन्ही भाऊ आता शिवाजी पार्कमध्ये ते संयुक्त सभा घेत आहेत. तर BMC निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची आपण रणनीती पाहतोय. पहिल्यांदाच इतक्या भव्य मंचावर 227 उमेदवार एकत्र बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. उद्धव ठाकरेंचं पण संपूर्ण कुटुंब शिवाजी पार्कमध्ये दाखल झालेले आहे आपण बघतोय. मुख्य म्हणजे 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त सभा झाली होती, त्याला देखील मोठी गर्दी होती. आणि आपण शिवाजी पार्कमधलं आता चित्र बघतोय यामिनी की या सभेला देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते आलेले आहेत. नागरिक जे या ठिकाणी आलेले आहेत हे स्वइच्छा यांनी आलेले आहेत, स्वतःहून आलेले आहेत. कुठलाही पक्ष कुठलाही नाही, एक मराठी म्हणून एक स्वाभिमान म्हणून आज या ठिकाणी शिवाजी पार्कमध्ये एवढी गर्दी झालेली आहे. पण शिवाजी पार्क वरून नेहमीच बाळासाहेब असू दे किंवा उद्धव ठाकरे राज ठाकरे असू दे मार्गदर्शन करतात, आदेश देतात. पुढचा नेमकं काय आपला मार्ग आहे तो सांगण्याचा प्रयत्न करतात. काय वाटतं आज दोन्ही भाऊ एकत्र आहेत, काय तुम्हाला सांगतील? मला वाटते मी बाळासाहेबांचं भाषण शेवटचं ज्यावेळेला आदित्य साहेबांना ज्यावेळेला राजकारणात आणलं त्यावेळेला मी या ठिकाणी बाळासाहेबांचं भाषण ऐकलं होतं. आज मला तीच म्हणजे हे वाटतंय की आज खरोखरच बाळासाहेब आज स्टेजवरती आहेत असंच आज माझ्या अंगात शहरी येते. आणि प्रत्येक मराठी माणूसालाही वाटतंय की महाराष्ट्रातला माणूस हा मराठी माणूस हा एकवटला पाहिजे. आणि आज तीच परिस्थिती दोन्ही ठाकरे एकत्र येऊन आजही झालेली आहे. तुम्हाला काय वाटतंय, कारण महिला देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेल्या आहेत, तोच जोश कायम आहे? हो हो नक्की नक्की. महिलांमध्ये तुम्ही काय सांगाल, कारण जोश जो आहे तो महिलांमध्ये देखील कायम बघायला मिळत आहे. महिला देखील तितक्याच ताकदीनं उतरल्या आहेत का रस्त्यावर? हो, सगळ्या महिला ताकदीने उतरल्या आहेत आणि असाच पुढे पण ताकदीने आम्हाला तिन्ही पक्षाच्या उतरल्या आहेत आणि याच्या पुढेही ते आपल्याला दिसायला भेटणार मुंबईमध्ये. हो, या ठिकाणी खरं तर प्रत्येक जण त्याच जोशामध्ये बघायला मिळत आहे, कारण या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे स्टेजवर असल्याचा भास जो आहे तो कार्यकर्त्यांना जो आहे होताना बघायला मिळत आहे. कारण दोन्ही ठाकरे एकत्र या मैदानात सभा घेणार आहेत, तोफ धडाडणार आहे आणि मराठी माणसांसाठी खरं तर एक मोठा दिवस खरं तर या निमित्तानं बघायला मिळतो, अशा भावना कार्यकर्त्यांच्या आहेत. कॅमेरा पर्सन विक्रम सवई, दैनिक काणेकर, सामने न्यूज, मुंबई.
आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांच्या जेव्हा भावना जाणून घेतल्या साम टीव्हीनं, तेव्हा यावेळी सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला बाळासाहेबांची आठवण येते. आणि आपण बघतोय की व्यासपीठावर देखील शिवतीर्थ नाव दिले आणि असा भव्य असा राज आणि उद्धव यांच्या समवेतला बाळासाहेबांचा फोटो आहे मोठा. हो खरंय, जणू असं वाटतंय की बाळासाहेबांचे आशीर्वाद दोन्ही ठाकरे बंधूंना आहेतच. शिवाय असं वाटतंय जणू शिवाजी पार्कावर आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच तिथे उतरले. दरम्यान संयुक्त सभेपूर्वी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेलेत आणि आता काही वेळातच आपण बघतोय की ठाकरे बंधू शिवाजी पार्कमध्ये दाखल होतील. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी शिवाजी पार्कमध्ये जमलेली आहे, शिवतीर्थावर जमलेली आहे. संयुक्त सभा होते. 2 दशकानंतर राज आणि उद्धव हे एकत्र आलेले शिवाजी पार्कमध्ये. इथलं हे वातावरणच सांगतंय की दोन्ही ठाकरे बंधूंच्या सभेचा परिणाम मतदारांवर नेमका काय होणार आहे. मुख्य म्हणजे स्टेजवर 227 उमेदवार उपस्थित आहेत.